यंदा आम्ही कोमल, रत्नाआठ, साईराम ही बियाणे पेरली होती। त्या अगोदर गेली काही वर्षे कोमल आणि मसुरी पेरली होती। खरं तर बरीच वर्ष आधीपासून आम्ही कोमल आणि मसुरी करत आलो, पण यावर्षी थोडा चेंज म्हणून आम्ही नवीन बियाणे पेरली आहेत। पूर्वीच्या काळात वाहतुकीचं साधन म्हणून किंवा शेतीची अनेक कामं ही बैलांवरती अवलंबून असायची, पण आता त्यांचीच जागा वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रांनी घेतलेली आहे। त्यामुळे शेतीच्या कामांमधून बैल कालबाह्य होताना दिसतात। अगदीच कोकणात नव्हे तर इतर गावांमधून बैल आजकाल शेतीच्या कामांमध्ये दिसत नाही, पण कितीही काही म्हटलं तरी शेतीची शान ही बैलांमुळेच राखली जाते। रोपाची वाढ चांगली होण्यासाठी लावणीच्या अगोदर युरिया आणि सुफला ही 2 खतं आम्ही शेतात टाकतो। खतामध्ये पोषक, सेंद्रिय पदार्थ, ऊर्जा आणि फायबरसह अनेक उपयुक्त पुनर्वापर करण्यायोग्य घटक असतात। शेतात उकल, बेर आणि काही तासांची नांगरणी झाली की लावणी योग्य चिखल केला जातो आणि मग अगदी लावणीपूर्वी शेतात ही अशी फळी घातली जाते। ते यासाठी की शेतातील नांगरणीतून आलेले मातीचे ठिकळ असतात ते चिखलात समान लेवलला होण्यासाठी। तसेच शेतातील जे राहिलेले रान आहे ते काढून निघण्यासाठी देखील ही फळी घातली जाते। लावणी करताना पहिली उकळ करावी लागते, नंतर दुसरं तास करावं लागतं, त्याच्यानंतर परत दुसऱ्या किंवा तिसऱ्या तासानंतर चिखल करून त्याच्यात परत फळी फिरवून तो चिखल लावणी योग्य करावा लागतो। तर ह्या पद्धतीत जे रोप पेरलेलं असतं पहिलं ते रोप काढून ते परत या पद्धतीत लावलं जातं। हे वरीचे रोप शेताच्या कोपऱ्याने आम्ही दरवर्षी लावतो। याचं कारण असं की दसऱ्याला नवी बांधण्यासाठी वरी हा त्यातला महत्त्वाचा घटक आहे। मळ्यातील धूप बाहेर निघून जाऊ नये यासाठीच आम्ही हे बाण घालतो।
खरं सुख म्हणजे काय तर हे बघा, शेताच्या बांधावर बसून चहा पिण्यात जी मजा आहे ती काही औरच.